पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या हसीना मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यासह अनेक महिला भगिनींचा शिवसेना शिंदे गटात डॉक्टर कॅतमवार यांच्या हॉस्पिटल येथे असलेले शिवसेना कार्यालय या ठिकाणी जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी माजी मंत्री जयप्रकाशजी मुंदडा साहेब, डॉक्टर मारुती कॅतमवार, झुंझुर्डे मामा, ली बाबा अफुने, अंतुल गोरे, काशीनाथ भोपे, अशोक मजनवार, नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार असलेल्या सौभाग्यवती सविता मारुती कॅतमवार यांची विशेष उपस्थिती या ठिकाणी दिसून आली। मॅडमचं स्वागत आम्ही केलेलं आहे शिवसेनेमध्ये आणि त्या आमच्या सोबत चांगलं काम करतील असं म्हणजे सांगू इच्छिते मी सगळ्यांना की त्या आमच्या सोबत चांगलं काम करतील म्हणून। आणि नगरपालिकेची निवडणूक जर मला संधी मिळाली तर मी ती चांगल्या प्रकारे योग्य रीतीने करेन असं आणि वसमतचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी कोशिश करेन। माजी पत्रकार आणि सामाजिक सेविका हसीना मॅडम यांचा प्रवेश शिवसेनेमध्ये झालेला आहे, शिंदे गटामध्ये। तर त्यांचं जे कार्य आहे त्याचा नक्कीच आम्हाला शिवसेनेला फायदा होणार आहे आणि मनातून त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। आणि या निवडणुकीमध्ये महिला मंडळ जे आहे खूप चांगल्या रीतीने काम करणार आहे आणि त्यांचं बचत गटाचं कार्य, त्यांचं सामाजिक कार्य, त्यांचं राजकीय कार्य, तसंच ते एकेकाळी पत्रकार होते त्यावेळेचं जे कार्य आहे त्याचा आम्हाला फायदा होणारच आहे। आणि एखादी वेळी त्यांना आम्ही एक 4-5 दिवसामध्ये एक मोठं पद शिवसेनेतर्फे देण्याची शक्यता आहे। तर त्यांचं स्वागत मी आता या उपस्थितीमध्ये आमच्या या कार्यक्रमामध्ये माननीय माजी मंत्री, सहकार मंत्री मुंदडा साहेब उपस्थित होते, त्याचबरोबर रामकिशन पाटील झुंझुर्डे हे पण उपस्थित होते, त्याचबरोबर बाबा अफुनेजी उपस्थित होते। तर सगळ्यांनी त्यांच्या बरोबर 10-12 महिला कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतलेला आहे। नक्कीच शिवसेनेला बळ मिळत आहे आणि आमची तयारी नगराध्यक्ष पदाची आहे। त्याचबरोबर पूर्ण नगरसेवक, आता 30 वार्डामध्ये आम्ही नगरसेवकाची तयारी केलेली आहे। एक ताकदीने आम्ही ही निवडणूक लढणार आहोत आणि महिलाचे प्रश्न जे मुद्दा आहे की महिलाला रिझर्वेशन दिलेलं आहे आणि महिलाचे जे प्रश्न आहेत त्या मुद्द्याला घेऊन, त्याचबरोबर नगरपालिकेचे जे प्रॉब्लेम आहेत, पाणीचा प्रश्न असो, घरपट्टीचा प्रश्न असो, घरकुलाचा प्रश्न असो, हे सर्व, स्वच्छतेचा प्रश्न असो, कचरा किती आपल्याला बघायला मिळतो, हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही जनतेमध्ये उतरणार आहोत। नक्कीच आम्हाला महिला सदस्य आणि आपले पत्रकार, माजी पत्रकार हसीना मॅडम आणि त्यांचे जे महिला मंडळ आहे त्यांचा आम्हाला फायदा होईल आणि ते कार्य करतील अशी मी अपेक्षा करतो। परत एकदा त्यांचं शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि थांबतो। जय हिंद। साठी माझी मिसेस सविता कॅतमवार हे तर आपण त्यावेळेला डिक्लेअर केलेलं आहे। परत एकदा सांगतो की जर पक्षांनी संधी दिली तर, पक्षांनी तर संधी दिलेलीच आहे, परत एकदा सांगतो की जर युती नाही झाली, युती झाली तर आमचा उमेदवार पक्का आहे, श्रीमती सौभाग्यवती सविता मारुती कॅतमवार हे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार वसमतमध्ये पक्का आहे, हे तुम्हाला मी आश्वस्त करू इच्छितो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।